सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा एक नवीन शासन निर्णय पारित झालेला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीचे पुनर्गठन करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी इयत्ता 10वी आणि 12वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन करण्यात येतं। सदर परीक्षांचं आयोजन करताना निकोप आणि गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी काही कार्यवाही करण्यात येत असते। तर या परीक्षांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली असते। तर दक्षता समितीच्या सभासदांनी परीक्षेच्या कालावधीमध्ये केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे। तसेच विभागीय परीक्षा मंडळांनी ज्या परीक्षा केंद्राचा अंतर्भाव उपद्रवी केंद्र म्हणून केला आहे त्या केंद्रांवर प्रामुख्याने प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते। दिनांक 3 आणि 4 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महसूल परिषदेत गठीत झालेल्या समितीने दक्षता समिती आणि इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षेच्या अनुषंगाने निरीक्षण केले असता असं आढळून आलं की परीक्षा केंद्रांवर सुकर वातावरण तयार करण्यासाठी केंद्रांवर विद्युत व्यवस्था व्यवस्थित राहणं आवश्यक आहे। मग सदर समितीत परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शांततेत परीक्षा होण्यासाठी त्या केंद्रांवर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सदस्यांचा समावेश करणे आवश्यक असल्यामुळे सदरची समिती पुनर्गठित करण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानुसार दक्षता समितीचे पुनर्गठन करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती। त्यानुसार हा शासन निर्णय पारित झालेला दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजीचा। तर शासन निर्णय काय म्हणतो की इयत्ता 10वी आणि 12वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळणे, सर्व परीक्षा केंद्रांवरील परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे सुकर वातावरण तयार करणे आणि यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात येत आहे। दिनांक 9 फेब्रुवारी 2002च्या शासनपत्रान्वये स्थापन केलेल्या दक्षता समितीत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी दक्षता समितीची रचना आता खालीलप्रमाणे राहील। यात समितीचे अध्यक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी असतील। सदस्य म्हणून पोलीस आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता हे सदस्य राहतील। प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे सदस्य राहतील। शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य राहतील। शिक्षणाधिकारी योजना सदस्य राहतील आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक हे सदस्य सचिव राहतील। तर दक्षता समितीने जिल्हा स्तरावर इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे प्रभावी आयोजनासाठी योग्य सहकार्य करावे। ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळून येतात अशा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन योग्य व्यवस्था स्थापन करावी असे या शासन निर्णयात म्हटलेले आहे। तसेच इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी दक्षता समितीने प्रभावी उपक्रम राबवावे असे या शासन निर्णयात अपेक्षित आहे। तर हा शासन निर्णय उपसचिव श्री तुषार महाजन महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने पारित झालेला आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेला आहे। तर या शासन निर्णयानुसार पुढील काळामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात येणार आहे। तर या परीक्षांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणून आजचा शासन निर्णय मी आपल्या सर्वांसमोर सादर केलेला आहे। या दृष्टीने आपण पुढील काळामध्ये परीक्षेच्या दृष्टीने तयारीला आपण लागूया। जे विद्यार्थी 10वी आणि 12वीला आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षेचा अभ्यास करा। जे शिक्षक किंवा अन्य क्षेत्रीय अधिकारी असतील त्यांनीसुद्धा या शासन निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही होणार आहे हे समजून घेऊया। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।